वेटीस धर, अधिकाऱ्यांना वेटीस धर, व्यावसायिक उद्योगपतींना वेटीस धर, त्यांना खंडाण्या माग. मग हे आता प्रतिष्ठित लोक काय असतं, हे घाबरत आहेत, कुटुंब घाबरत आहेत आणि मग त्यातून हे दहशत पसरीत गेली. पण ज्या दिवशी यांनी मराठ्यावर हात घातला ना संतोष भैया देशमुखांवरती, त्या दिवशी यांची सगळा माग उतरेला आणि पुढे यांना गप्प बसायचं नसलं ना, माग उतरणार आम्ही तुमचा हे ध्यानात ठेवा. तुमची किती टोळी आहे आणि तुम्ही किती आहेत आणि काय होईल ना ते बघू वेळ आल्यावर. तुम्ही फक्त सोशल मीडियावर बोलू शकता रे, तुम्ही फक्त बोलू शकता, याव झालं त्याव झालं, पण लक्षात ठेवा तुम्ही जितकं बोलताल तितकं ही उठाव आणि उद्रेक मोठा होणार आहे. तुम्ही फक्त तोंडाची वाप जिरवताय, आम्ही याव करू त्याव करू, एवढे टप्पर नाही. अरे तुमचं 1000 गाव असेल रे, पावलावर मराठीचे गाव आहे. तुम्ही कुंकड पळणार आहे, तुम्ही कुंकड पळण्याची वेळ नका येऊ देऊ. मी लय जबाबदार मोठ्या चॅनलवरती विषय बोलतोय, लय जबाबदारीनं बोलतोय. मी याला चॅनलवरती मी हा विषय बोलतोय आणि जबाबदारीनं सांगतोय. तुम्ही ती वेळ येऊ देऊ नका. पावलावर मराठी, पावलावर ती वेळ नका येऊ देऊ. तुम्हाला फक्त वाटतंय, गोरगरिबांना काय वाटतं, जाऊ दी, मराठ्यांना काय वाटतं, जाऊ दे एवढ्या वेळेस. पण ज्या दिवशी याचा डोकं गरम होणार आहे ना मराठ्यांचं, कोणाच्या बापाला सुद्धा काढणार नाही. तो तुमचं जे ते सगळे ना कोणाकडे नाही, सगळ्याकडे. तुम्ही कोयत्याच्या भाषा करता, कुरडी येतं इथं लोकांजवळ, तिची काळजी नका करू. दगड आहेत लोकांजवळ, काठ्या आहेत, सगळं आहे. तुम्ही त्याची काळजी नका करू, त्या भाषेत जाऊ नका. आम्हाला फक्त वाटतं नको, राज्यात अशांतता व्हायला नको. हे राज्य चांगलं आहे, ही 10-5 नासके आले, हे लाभार्थी टोळीचे आले, म्हणून आपण वेगळ्या भूमिकेकडे जायला नको. मी थोडा बी वेगळ्या विचाराचा असतो ना तर मागच धिंगाणा झाला असता. माझं मन सगळ्यांविषयी साफ आहे. आरक्षण मागतोय म्हणजे का तुम्ही मला शत्रू समजायला लागले? माझे गरीबाचे लेकरं पोरं पुरी अधिकारी व्हायला लागले म्हणून तुम्ही आम्हाला शत्रू समजायला लागलात? आमच्या लोकांना गोरगरिबांना योजना यायला लागल्या म्हणून शत्रू समजायला लागले? आणि तुम्हाला खायला भेटत होतं आमच्या जीवावरती निवडून आलात तुम्ही, सन्मानाचे पद आमच्या जीवावर भोगलेत तुम्ही, तेव्हा जमतं. सगळ्या दुनियाचं वरवरून खायला तुम्हाला चालतं. एकदा गोरगरिबांच्या मराठ्यांच्या पोरं आणि पोरी शिक्षणात पुढे चालले, नोकऱ्यात पुढे चालले, का तुम्ही जळायला लागलात रे? मी एकनिष्ठ इमानदारीने जातीचं काम करतो म्हणून तुम्हाला मला संपवायचंय. तुमच्या बापाची भेंडे तुम्हाला संपवून